हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत फ्लॉवरची सुक्की भाजी एका वेगळ्या पद्धतीने। तर इथे मी अर्धा किलो फ्लॉवर घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, मिठाच्या पाण्यात धुवायचा आहे म्हणजे ह्याच्यात जर काय किडे वगैरे असतील तर निघून जातील। तर हा मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे, असा बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। इथे आहे आलं आणि लसूण, अर्धा इंच आलं आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले कांदे, कढीपत्ता आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो। चला तर मग भाजी बनवूया। फ्लॉवरच्या भाजीसाठी ना इथे मी 2 चमचे तेल घेतले, त्यात आपण टाकूया 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी। जिरा आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडवून घ्यायची आहे। हे पहा, जिरी मोहरी आपली तडतडती आहे, तर आपण याच्यात 2 चिमूट हिंग घालायचा आहे। त्यानंतर घालायचा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कधीही आलं लसूण जे तुम्ही वापराल ना भाजीमध्ये, कांदा फ्राय झाल्यानंतर घालायचा आहे। जर आधीच घातलं ना तर ते करपून पण जातं आणि त्याची चव आहे ना ती निघून जाते। त्यामुळे कांदा फ्राय केल्यानंतर ॲड केलं की आलं लसणाची चव तशीच राहते भाजीमध्ये। हे पहा, आता आपण लालसर करून घेऊया कांदा। हे पहा व्ह्यूअर्स, आता छान असं गुलाबी झालेला आहे, लाईट ब्राऊन झालेला आहे कांदा। आता आपण कुटून ठेवलेलं आलं आणि लसूण ॲड करायचं आहे। तुमच्याकडे जर आलं लसणाची पेस्ट असेल ना तर ती वापरली तर तीही चालेल। आता हे छान असं आलं लसूण फ्राय करून घेऊया। आलं लसणाचा छान असा कच्चेपणा गेला पाहिजे। हे पहा, आलं लसूण आता छान फ्राय झालेलं आहे आपलं। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे, बारीक चिरलेला, आणि तो छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ होत आहे तोपर्यंत आपण ह्याच्यात मसाले टाकूया। 2 चमचे मी टाकते कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मी टाकते हळद, आणि इथे 1.5 चमचा मी टाकते मटन मसाला। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी मिरची पावडरचा पण वापर करू शकता, पण मटन मसाला नक्की ॲड करा, त्याच्यामुळे एक छान टेस्ट येते भाजीला। हे पहा, मसाल्यांना ना छान तेल सुटलेलं आहे आता आपल्या, तुम्ही बघू शकता, आणि टोमॅटो देखील मऊ झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये धुवून ठेवलेला फ्लॉवर ॲड करायचा आहे। बारीक बारीक चिरून घ्या म्हणजे पटकन शिजतो। ह्या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, स्वतःच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे फ्लॉवर आपल्याला। हे पहा, आता आपण आहे ना फ्लॉवर छान असा मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया। गॅसची जी फ्लेम आहे ती लो ठेवायची आहे। हे पहा, अशा प्रकारे हे पहा, तुम्ही मिक्स करून घ्या व्यवस्थित असं। हे पहा, आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, आणि आता छान असं मीठ मिक्स करून भाजी आपण झाकून शिजवायची आहे वाफेवरती। तर आपण हे सगळ्यात आधी मीठ जे आहे व्यवस्थित असं भाजीमध्ये मिक्स करायचं आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही, मीठ टाकल्याबरोबर ह्याला आपोआपच पाणी सुटतं, पण गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवा शिजताना, लो ठेवली तरीही चालेल। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे ह्याला वाफेवर शिजवून घेऊया। हे पहा व्ह्यूअर्स, 5 मिनिटे झालेली आहे। तर आता आपण आपली भाजी चेक करूया। हे पहा, मिठामुळे फ्लॉवरला किती छान पाणी सुटलेलं आहे। आपल्याला अजिबात फ्लॉवरच्या भाजीला, कोबीच्या भाजीला पाणी टाकावं लागत नाही, स्वतःचं त्यांचं पाणी असतं त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात, त्यातच ही भाजी शिजते।
तर आता आपण ही परत 5 मिनटं झाकून ठेवायची आहे भाजी. आणि आता आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती मीडियम करणार आहोत. पहा व्ह्यूअर्स, आता कमीत कमी आपली भाजी जी आहे ना पूर्ण 7 मिनटं झालेली आहे, शिजती आहे. तर आता मी आपली भाजी जी आहे ना पूर्णपणे शिजलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा किती बारीक झाली ही भाजी. आणि हे पहा, भाजीतलं पूर्ण पाणी देखील आटलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे भाजीला. आपली भाजी छान अशी मऊ शिजलेली आहे. हे पहा, तुम्ही चेक करून बघू शकता. हे पहा, एकदम मऊ शिजलेली आहे. आता आपली फ्लॉवरची भाजी रेडी आहे. मी ह्याच्यात ॲड करणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता आपली ही भाजी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आपली भाजी रेडी आहे. अगदी 12 ते 15 मिनटात तयार होते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली मस्त मस्त टेस्टी अशी यम्मी यम्मी फ्लॉवरची भाजी तयार आहे. कशी दिसतीये ना, टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा.